Today we will begin with our topic wave motion. So you already know periodic motion. असं define करतो आपण periodic motion. The motion which repeats itself in equal intervals of time is called as periodic motion. जे continuously repeat होत असतं आणि कसं repeat व्हायला पाहिजे along the same path. तर अशा मोशनला काय म्हणायचं? पिरियडिक मोशन. त्याचा टाइम इंटरवल पण काय असतो? रिपिटेशनचा सेम असतो. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन्स रोटेट होत असतील ॲटममध्ये किंवा प्लॅनेट्स मूव्ह होतात सनभोवती, फॅनचे ब्लेड्स रोटेट होतात, हे सगळे पिरियडिक मोशन आहेत. स्विंगचं मोशन असेल, सिसोचं मोशन असेल, मोशन ऑफ निडल ऑफ स्विंग मशीन, हे सगळे काय आहेत? ऑल दीज आर पिरियडिक मोशन. आणि म्हणून डिफाईन कसं करणार पहा आपण पिरियडिक मोशन. द मोशन ऑफ अ बॉडी विच इज रिपीटेड अलॉंग द सेम पाथ अगेन अँड अगेन आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. सो पिरियडिक मोशनचा पाथ कसा आहे याच्यावर त्याचे दोन ग्रुप्स केलेले आहेत. जर पाथ सर्कल असेल इट मे बी क्लॉकवाईज मोशन और अँटी क्लॉकवाईज मोशन. पण पाथ जर सर्क्युलर असेल तर अशा पिरियडिक मोशनला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. शॉर्ट फॉर्म काय त्याचा? UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर याचं एक्झाम्पल काय सांगता येईल तुम्हाला? मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ अ फॅन किंवा मोशन ऑफ प्लॅनेट्स राऊंड द सन. सो ऑल दीज आर UCMs. आणि जर पाथ कर्व असेल किंवा स्ट्रेट लाईन असेल तर अशा पिरियडिक मोशनला म्हणायचं सिम्पल हार्मोनिक मोशन. शॉर्टमध्ये काय म्हणायचं त्याला? SHM. सो या टॉपिकमध्ये आपण SHM डिटेलमध्ये स्टडी करणार आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन. सो SHMचा पाथ कसा असतो? इट मे बी अ कर्व और इट मे बी अ स्ट्रेट लाईन. डिपेंडिंग ऑन दॅट SHMचे दोन पार्ट्स केलेले आहेत. जर पाथ कर्व असेल तर त्याला म्हणायचं अँग्युलर SHM आणि जर पाथ स्ट्रेट लाईन असेल तर त्याला म्हणायचं लिनियर SHM. सो अँग्युलर पाथचं एक्झाम्पल काय सांगता येईल तुम्हाला? मोशन ऑफ स्विंग किंवा मोशन ऑफ पेंड्युलम. सो दिस इज अँग्युलर SHM. अँड मोशन ऑफ निडल ऑफ स्विंग मशीन, मशीनची सुई बघा कशी अप अँड डाऊन मूव्ह होते अलॉंग द स्ट्रेट लाईन पाथ. सो दिस इज लिनियर SHM. सो काही वेळा पाथ व्हर्टिकल स्ट्रेट लाईन असू शकतो, काही वेळा हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन. हॉरिझॉन्टल असेल तर टू अँड फ्रो म्हणायचं, व्हर्टिकल असेल तर अप अँड डाऊन पाथ म्हणायचं. सो दिस इज SHM. आता SHM आपण डिफाईन कसं करणार पहा. सिम्पल हार्मोनिक मोशन. इट इज अ पिरियडिक मोशन along a straight line path or along a curve. तर असं आपण SHM डिफाईन करू शकतो. लिनियर SHM कसं डिफाईन करणार आपण? इट इज अ पिरियडिक मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ. आणि आता याचे आपल्याला डिटेल्स पाहायचे आहेत लिनियर SHMचे, की हे का होत असेल हे मोशन, यामध्ये फोर्स कसं असेल, वेलोसिटी कसं असेल, ॲक्सिलरेशन कशी असू शकते ऑब्जेक्टची यामध्ये. सो हे आपण डिटेल्स आता पाहूया की लिनियर SHM मध्ये फोर्स, वेलोसिटी, ॲक्सिलरेशन कसे व्हॅरी होतात. आता आपण एखाद्या ऑब्जेक्टमध्ये SHM कसं येतं ते पाहूया. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया की एक ब्लॉक आहे जो स्प्रिंगने एका रिजिड सपोर्टला, व्हर्टिकल सपोर्टला आपण अटॅच केला आणि एका हॉरिझॉन्टल सरफेसवर तो रेस्ट झालेला आहे. सो ही जी पोझिशन आहे ब्लॉकची सुरुवातीची त्याला रेस्टची पोझिशन म्हणतात किंवा इक्विलिब्रियम पोझिशन पण आपण म्हणतो. आता या ब्लॉकला समजा आपण असं उजवीकडे राईट हँड साईडला ओढलं तर हा जो फोर्स दाखवलेला आहे हा झाला डिफॉर्मिंग फोर्स ह्या स्प्रिंगसाठी. कारण ह्या फोर्समुळे ब्लॉक शिफ्ट होणार आहे राईट हँड साईडला, पण स्प्रिंगमध्ये इलॉंगेशन येईल, स्प्रिंगकडे इलॅस्टिसिटी आहे. सो हा स्प्रिंगसाठी काय झाला आपला? डिफॉर्मिंग फोर्स. तर इलॅस्टिसिटीमध्ये आपण पाहिलेलं आहे जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर आपण डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्याला अपोज करणारा तेवढाच रिस्टोरिंग फोर्स उलट्या डायरेक्शननी डेव्हलप होत असतो. तर आपण जर इकडे उजवीकडे हा फोर्स अप्लाय केलेला आहे तर लेफ्ट हँड साईडला हा रिस्टोरिंग फोर्स स्प्रिंगमध्ये डेव्हलप होतो. आता समजा आपण हा डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह केला तर कुठला फोर्स ॲक्ट होईल? हा रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होईल. आणि मग ह्या रिस्टोरिंग फोर्समुळे काय होणार आहे? हा ब्लॉक आता इकडे मूव्ह होणार आहे. सो आपण काय केलं? पुढची स्टेप हा फोर्स रिमूव्ह केला. सो हा फोर्स जर रिमूव्ह केला आपण डिफॉर्मिंग फोर्स तर आता कुठला फोर्स ॲक्ट होताना दिसणार आहे तुम्हाला? हा रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होताना दिसणार आहे. आणि या फोर्समुळे
हा ब्लॉक त्याच्या ओरिजिनल पोझिशनकडे जाणार आहे. रिस्टोरिंग फोर्सचं काम काय? टू रिस्टोर ओरिजिनल डायमेन्शन्स. सो इकडे जाताना लेफ्ट हँड साईडकडे जाताना ब्लॉकला व्हेलॉसिटी मिळेल. कुठल्या डायरेक्शननी असणार आहे बघा, ती टुवर्ड्स लेफ्ट हँड साईड. आणि हा कशामुळे येत आहे? हा रिस्टोरिंग फोर्समुळे येत आहे. फोर्सचा हा फॉर्म्युला पण तुम्हाला माहिती आहे, F इज इक्वल टू ma. अकॉर्डिंग टू धिस इक्वेशन ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स असतो त्याच डायरेक्शनमध्ये ऑब्जेक्टमध्ये काय डेव्हलप होत असतं? ॲक्सिलरेशन डेव्हलप होत असतं. जेवढा फोर्स जास्त तेवढं ॲक्सिलरेशन जास्त. फोर्स कमी, ॲक्सिलरेशन कमी, कारण मास कॉन्स्टंट असतं. So acceleration is directly proportional to force and it takes place in the direction of force. So ह्या फोर्समुळे काय होईल? अजून काय डेव्हलप होणार आहे? ॲक्सिलरेशन डेव्हलप होणार आहे. ॲज वेल ॲज ब्लॉकला काय मिळालेली आहे? व्हेलॉसिटी. सो या ॲक्सिलरेशनमुळे ही व्हेलॉसिटी वाढत जाणार, कारण दोन्ही सेम डायरेक्शनमध्ये आहे. पहा, ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स त्याच डायरेक्शनमध्ये ॲक्सिलरेशन आलेलं आहे आणि ब्लॉक सुद्धा त्याच डायरेक्शननी चाललाय. सो व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन जर एकाच डायरेक्शनमध्ये असतील तर ॲक्सिलरेशनचं काम काय आहे? टू ॲक्सिलरेट मीन्स टू स्पीड अप. सो इकडे जाताना ब्लॉकची व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे. आता काय होईल? थोड्या वेळाने ब्लॉक त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल, इक्विलिब्रियम पोझिशनला. सो तिथे आला की स्प्रिंग पण तिच्या ओरिजिनल पोझिशनला आलेली असेल आणि त्यामुळे रिस्टोरिंग फोर्स किती होणार? 0. फोर्स 0 झाला की ॲक्सिलरेशन 0 होणार. आयडियली ब्लॉक इथे थांबायला पाहिजे, कारण फोर्स आणि ॲक्सिलरेशन 0 झालेत. पण अजून काय आहे? ब्लॉककडे व्हेलॉसिटी जी 0 झालेली नाही, कारण ह्या ॲक्सिलरेशनमुळे ही व्हेलॉसिटी वाढत जात होती. सो जेव्हा ब्लॉक त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो तेव्हा फोर्स आणि ॲक्सिलरेशन जरी 0 झाले तरी ब्लॉककडे आता लेफ्ट हँड साईडने वाढत जाणारी काय होती? व्हेलॉसिटी होती. सो ह्या व्हेलॉसिटीमुळे हा ब्लॉक फर्दर हीच डायरेक्शन कंटिन्यू करेल, हा इथे थांबणार नाही ओरिजिनल पोझिशनला. सो ब्लॉक आता काय होणार? थोडासा डावीकडे जाणार. डावीकडे गेला की काय होईल? पहा, स्प्रिंग मगाशी इलॉंगेट झाली होती. कशामुळं? डिफॉर्मिंग फोर्समुळे. आता स्प्रिंग काय होणार आहे? कॉम्प्रेस होणार आहे. कशामुळे? ह्या व्हेलॉसिटीमुळे. सो ब्लॉक जेव्हा इक्विलिब्रियम पोझिशन क्रॉस करून पुढे निघून जाईल तेव्हा स्प्रिंग कॉम्प्रेस होईल आणि काय होईल? पहा, या कॉम्प्रेशनमुळे परत रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होईल. आता तो कुठल्या डायरेक्शननी असणार आहे? मगाशी लेफ्ट होता, आता राईट हँड साईडने असणार आहे. सो ह्या फोर्सचं काम काय? आता परत ब्लॉकला ओरिजिनल पोझिशनकडे आणणे, म्हणजेच इक्विलिब्रियम पोझिशनकडे. फोर्समुळे आणखीन काय डेव्हलप होणार आहे? ॲक्सिलरेशन. आता पहा, ॲक्सिलरेशन हे नेहमी फोर्सच्या डायरेक्शनमध्ये असतं. सो इथे या पोझिशनला जर तुम्ही बघितलं तर ॲक्सिलरेशन आणि व्हेलॉसिटी हे अपोजिट डायरेक्शननी आहेत. आणि आता ह्या ॲक्सिलरेशनचं काम काय असणार आहे? मग ही व्हेलॉसिटी जी वाढत होती मगाशी ती आता कमी कमी होत जाणार. सो हा ब्लॉक लेफ्ट हँड साईडला कुठपर्यंत कंटिन्यू करणार आहे त्याची मोशन? जोपर्यंत व्हेलॉसिटी कमी होत जाऊन 0 होत नाही तोपर्यंत. ही कशामुळे कमी होणार आहे व्हेलॉसिटी? आता ॲक्सिलरेशनमुळे. सो हळूहळू ब्लॉक आपला लेफ्ट साईडला जाईल आणि समजा या पोझिशनला आल्यावर व्हेलॉसिटी 0 झाली आहे. आता आयडियली व्हेलॉसिटी 0 झाल्यामुळे हा ब्लॉक इथे थांबायला पाहिजे, पण कुणामुळे थांबणार नाही? तो या रिस्टोरिंग फोर्समुळे. स्प्रिंग खूप कॉम्प्रेस झालेली असणार आहे या पोझिशनला, पण ब्लॉककडे काय असणार आहे? आता इथल्या पोझिशनपेक्षा इथे हा रिस्टोरिंग फोर्स जास्त डेव्हलप झाला असेल, हा मॅक्झिमम असेल. लक्षात ठेवायचं, इक्विलिब्रियम पोझिशन पासून ब्लॉक जेवढा जास्त लांब जाणार, म्हणजे जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट तेवढा जास्त फोर्स आणि तेवढा जास्त ॲक्सिलरेशन. सो हा जो फोर्स डेव्हलप होत आहे रिस्टोरिंग फोर्स, हा कशाला प्रपोर्शनल आहे? पहा, डिस्प्लेसमेंटला. डिस्प्लेसमेंट जास्त, फोर्स जास्त. सो इथे फोर्स आणि ॲक्सिलरेशन आहेत जे मॅक्झिमम आहेत आणि जे इक्विलिब्रियम पोझिशनकडे डायरेक्टेड आहेत. सो आता व्हेलॉसिटी जरी 0 झाली असली तरी ह्या फोर्समुळे हा ब्लॉक परत कुठे येणार आहे? आता उजवीकडे येणार आहे, म्हणजे त्याच्या ओरिजिनल पोझिशनला. सो हा ब्लॉक ते पुढच्या डायग्राममध्ये दाखवलं पहा. सो हा ब्लॉक जेवढी इकडे येत जाणार आहे इक्विलिब्रियम पोझिशनकडे, त्यावेळी परत ह्या ब्लॉकला व्हेलॉसिटी मिळणार आहे. कुठल्या डायरेक्शनने असणार आहे ती? आता टुवर्ड्स राईट हँड साईड. मग अशी कुठल्या डायरेक्शननी होती व्हेलॉसिटी? टुवर्ड्स लेफ्ट हँड साईड. आता राईट हँड साईडला व्हेलॉसिटी आहे. फोर्स आणि ॲक्सिलरेशन पण त्याच डायरेक्शनमध्ये. त्यामुळे आता इथे ॲक्सिलरेशनचं काम काय असणार आहे? पहा, व्हेलॉसिटीला वाढवणे. मग अशी कमी करणं होतं, आता वाढवणं असणार आहे. सो जेव्हा ब्लॉक त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनकडे येत असेल तेव्हा फोर्स, ॲक्सिलरेशन, व्हेलॉसिटी तिन्ही त्याच डायरेक्शनमध्ये या पोझिशनला. सो हळूहळू इकडे येताना व्हेलॉसिटी वाढेल. आता जेव्हा आणि काय होईल बघा, व्हेलॉसिटी वाढणार आणि फोर्स कमी होणार हळूहळू. आता जेव्हा ब्लॉक त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनला येईल म्हणजे इथे, त्यावेळी काय होणार आहे? स्प्रिंग ओरिजिनल पोझिशनला आली असणार आहे, म्हणून
रिस्टोरिंग फोर्स 0. फोर्स 0 झाला की या इक्वेशननुसार ॲक्सिलरेशन 0 होईल. पण ब्लॉकला इन्क्रीज होणारी व्हेलॉसिटी होती जी 0 झालेली नाही, आणि त्यामुळे फोर्स जरी 0 झाला तरी हा ऑब्जेक्ट आता इथे थांबणार नाही, तो फर्दर राईट हँड साईडला जाणार. सो पुढच्या पोझिशन्स इथे दाखवलेल्या आहेत. राईट हँड साईडला जाताना काय होईल पहा, हळूहळू स्प्रिंग इलॉंगेट होत जाणार, त्यामुळे काय होणार आहे, परत रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होणार. आता फोर्स कुठल्या डायरेक्शनने असणार आहे, लेफ्ट हँड साईडला. त्याच डायरेक्शननी काय डेव्हलप होणार आहे, ॲक्सिलरेशन. आता ॲक्सिलरेशनचं काम काय असणार आहे, ही वेलोसिटी कमी करणे. सो मगाशी इकडून इकडे येताना वेलोसिटी वाढत होती, पण इक्विलिब्रियम पोझिशन क्रॉस केली की वेलोसिटी कमी कमी होत जाणार. सो हा ऑब्जेक्ट आपला राईट हँड साईडला कुठेपर्यंत येणार आहे पहा, वेलोसिटी 0 होईपर्यंत. पण वेलोसिटी 0 झाल्यावर परत फोर्स आणि ॲक्सिलरेशन आहेत जे लेफ्ट हँड साईडला म्हणजेच इक्विलिब्रियम पोझिशनकडे मार्क केलेले आहेत, आणि परत हे कंटिन्यू होत राहणार. इथून परत ब्लॉक आपला लेफ्ट हँड साईडला येणार, मग इक्विलिब्रियम पोझिशनला आल्यावर व्हेलॉसिटी वाढत असलेली आहे त्याच्याकडे फोर्स 0 होणार. मग ह्या व्हेलॉसिटीमुळे परत हा इकडे जाणार लेफ्ट हँड साईडला, मग व्हेलॉसिटी कमी होत जाऊन 0 होणार, परत रिस्टोरिंग फोर्समुळे इकडे येणार, आणि हे कंटिन्युअसली हा ब्लॉक या हॉरिझॉन्टल सरफेसवरती टू अँड फ्रो फिरत राहणार आहे. सो कशामुळे होणार आहे ही पोझिशन त्याची, या फोर्समुळे. काय म्हणायचं याला, हा आपला कुठला फोर्स आहे, रिस्टोरिंग फोर्स. आणि अजून कशामुळे जात आहे पहा, एकदा फोर्समुळे मूव्ह होत आहे आणि एकदा कशामुळे मूव्ह होत आहे, व्हेलॉसिटीमुळे. सो ह्या फोर्स आणि व्हेलॉसिटीमुळे हा कंटिन्युअसली टू अँड फ्रो फिरत राहतो, आणि यालाच काय म्हणतो आपण, लिनियर एसएचएम, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. सो या एसएचएम मध्ये जर तुम्ही पाहिलं, ह्या थर्ड डायग्राम पासून खाली पाहायचं तर फोर्सची डायरेक्शन बघा सगळ्या डायग्राम मध्ये कशी आहे, टुवर्ड्स इक्विलिब्रियम पोझिशन. आणि ब्लॉक दोन्ही बाजूला जातो, कुठपर्यंत जातो तो, व्हेलॉसिटी 0 होईपर्यंत. या दोन पोझिशनला म्हणायचं एक्स्ट्रीम पोझिशन्स. आणि ऑब्व्हियसली ह्या कशा असणार आहेत दोन्ही बाजूला, ही जी इक्विलिब्रियम पोझिशन आहे त्याच्यापासून सेम डिस्टन्सवर असणार आहे दोन्ही बाजूला. या दोन पोझिशनला म्हणायचं एक्स्ट्रीम पोझिशन्स, जिथं व्हेलॉसिटी काय होते, 0 होते. आणि इक्विलिब्रियम पोझिशनला म्हणायचं ती सेंटरला असणार आहे ह्या दोघांच्या, याला म्हणायचं मीन पोझिशन. आता मीन पोझिशनला फोर्स 0 झालेला आहे, ॲक्सिलरेशन 0 झालेलं आहे, पण व्हेलॉसिटी 0 आहे का बघा, नाही, ती दोन्ही बाजूनी ब्लॉक येताना वाढत असणारी आहे. सो मीन पोझिशनला व्हेलॉसिटी कशी असते, मॅक्सिमम असते, आणि ती पोझिशन क्रॉस केल्यावर व्हेलॉसिटी कमी होते. जसं इथे किंवा या डायग्राम मध्ये ही पोझिशन क्रॉस केल्यावर व्हेलॉसिटी कमी होत जाऊन 0 होते. या डायग्राम मध्ये पहा, इथल्या डायग्राम मध्ये ही पोझिशन क्रॉस केल्यावर व्हेलॉसिटी कमी होत जाऊन 0 होते. सो एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी 0 आहे आणि फोर्स आणि ॲक्सिलरेशन कसे असतात तिथे, मॅक्सिमम. मीन पोझिशनला फोर्स आणि ॲक्सिलरेशन 0 असतात पण व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते. आणि फोर्स कशाला प्रपोर्शनल आहे म्हणून मग अशी मी सांगितलं होतं तुम्हाला, डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. जेवढा इथून लांब ऑब्जेक्ट तेवढा फोर्स जास्त, तेवढंच ॲक्सिलरेशन जास्त. सो मॅग्निट्यूड ऑफ फोर्स और ॲक्सिलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम इट्स मीन पोझिशन. आणि डायरेक्शन बद्दल काय सांगणार आपण, फोर्स अँड ॲक्सिलरेशन दे आर ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. सो ही डायग्राम पहा किंवा ही डायग्राम पहा, फोर्सची डायरेक्शन कशी आहे, टुवर्ड्स मीन पोझिशन. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिनियर एसएचएम. सो या डायग्राम तुम्हाला काढायच्या नाही आहेत, पण याच्यावरून आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या आहेत. त्या एकाच डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवते आणि त्याचे स्टेटमेंट्स तुम्हाला लिहिता येतील. सो आता आपण पाहणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिनियर एसएचएम. आता जे आपण सगळं डायग्राम्सनी दाखवले होते पोझिशन्स, ते आपण ह्या एका डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. सो याच्यावरून काय लिहायचे तुम्हाला, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिनियर एसएचएम, किंवा इथून पुढे नुसतं एसएचएम म्हटलं तरी चालेल. सो काय काय असणार आहेत पहा एसएचएमच्या कॅरेक्टरिस्टिक्स. आपण पाथ जो दाखवला होता तो ह्या एकाच लाईनवर दाखवलेला आहे आता मी. तर एंड्स जे आहेत ह्या पाथचे, ज्याच्यामध्ये आपला ऑब्जेक्ट मूव्ह होणार आहे, त्याला म्हणायचं एक्स्ट्रीम पोझिशन्स, ज्या ए आणि बी ने दाखवलेले आहेत. आणि सेंटरला जी इक्विलिब्रियम पोझिशन होती त्याला आपण काय म्हणू शकतो आता, मीन पोझिशन. सो मीन पोझिशनला फोर्स किती होता, 0, ॲक्सिलरेशन 0 आणि व्हेलॉसिटी मॅक्झिमम. आता इथे व्हेलॉसिटीला डायरेक्शन दाखवलेली नाही, कारण ऑब्जेक्ट आपला ए कडे पण जाऊ शकतो किंवा बी कडे पण, दोन्हीकडे जाताना व्हेलॉसिटी काय असणार आहे तिथे, मॅक्सिमम असणार आहे. सो एक्स्ट्रीम पोझिशन्सला फोर्स आणि ॲक्सिलरेशन कसे असतात, मॅक्सिमम, आणि त्यांची डायरेक्शन कशी असते नेहमी, टुवर्ड्स मीन पोझिशन. आणि
वेलॉसिटीज किती असतात तिथे मिनिमम म्हणजे 0 असते एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी. सो आपला ऑब्जेक्ट जर इन बिटवीन ह्या पाथ असेल कुठे, समजा मी इथे दाखवलाय P ने, तर इथे पण फोर्स असेल, ॲक्सिलरेशन असेल आणि ते कसं असणार आहे त्यांची डायरेक्शन टुवर्ड्स मीन पोझिशन. आणि वेलॉसिटी पहा, एकतर आपला ऑब्जेक्ट बी कडे चाललेला असेल किंवा ओ कडे चाललेला असेल. सो दोन्ही केसमध्ये फोर्स आणि ॲक्सिलरेशन टुवर्ड्स मीन पोझिशन असणार आहे. आता ऑब्जेक्ट पी ला असताना जो फोर्स आहे तो फोर्स बीच्या फोर्सपेक्षा ऑब्व्हियसली कमी असणार आहे. जेवढा लांब असेल आपला ऑब्जेक्ट मेन पोझिशन पासून तेवढा फोर्स जास्त. आणि म्हणून एक्स्ट्रीम पोझिशनला आपण फोर्स आणि ॲक्सिलरेशन कसे लिहिलेले आहेत मॅक्सिमम, कारण जसा फोर्स चेंज होतो तसंच ॲक्सिलरेशन चेंज होणार आहे. सो हे जे डायग्राम मध्ये मी लिहिलेलं आहे त्याचे जर तुम्ही स्टेटमेंट्स लिहिले 1 बाय 1 तर ह्या कॅरेक्टरिस्टिक्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल पहिलं काय सांगता येईल पहा, लिनियर एसेचम काय आहे, इट इज अ पिरियडिक मोशन, कारण हे रिपीट होत राहणार आहे कंटिन्युअसली. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय सांगता येईल, इट टेक्स प्लेस अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ. पाथ कसा आहे याचा, स्ट्रेट लाईन. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय सांगता येईल पहा, द फोर्स और यू कॅन से ॲक्सिलरेशन. द फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे, नेहमी मीन पोझिशनकडे. फोर्स ऐवजी ॲक्सिलरेशन लिहिलात तरी चालेल. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय सांगता येईल, द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स or acceleration is directly proportional to displacement of the particle or object from its mean position. So P हा आपला ऑब्जेक्ट असू शकतो किंवा पार्टिकल, त्याच्या डिस्प्लेसमेंटला हा फोर्स काय असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक वेलॉसिटी बद्दल सांगता येईल, वेलॉसिटी इज मॅक्सिमम ॲट मीन पोझिशन अँड मिनिमम ऑर 0 ॲट एक्स्ट्रीम पोझिशन्स. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिनियर एसएचएम. आता आपल्याला पाहिजेत ह्याच्या पॅरामीटर्स काय काय आहेत. हे बऱ्याचदा आपण शब्द वापरतो पहा, व्हायब्रेशन्स, ऑसिलेशन्स, फ्रिक्वेन्सी, पिरियडिक टाइम. सो हे आता आपल्याला डिफाईन करायचं आहे इन केस ऑफ एसएचएम. सो पहिला पॅरामीटर काय आहे आपला, ऑसिलेशन. काही वेळा त्याला आपण व्हायब्रेशन असंही म्हणतो. तर ऑसिलेशन म्हणजे काय, द सेट ऑफ मुवमेंट्स विच इज रिपीटेड अगेन अँड अगेन बाय अ पार्टिकल इन एसएचएम इज कॉल्ड ॲज ऑसिलेशन. मुवमेंटचा सेट जो रिपीट होतो एसएचएम मध्ये त्याला म्हणायचं ऑसिलेशन. फॉर एक्झाम्पल आपला ऑब्जेक्ट कसा फिरत आहे पहा, ए टू बी, बी टू ए, हे परत रिपीट होणार आहे की नाही, पुन्हा ए टू बी येणार, बी टू ए जाणार, परत ए टू बी येणार, बी टू ए जाणार. तो हा एक पूर्ण सेट जो आहे त्याला म्हणायचं एक ऑसिलेशन. आता आपले जे पहिली केस होती, मी ब्लॉकची जी डायग्राम काढली होती तिथे कुठून सुरू झालं होतं आपलं मोशन ऑब्जेक्टचं मीन पोझिशन पासून. तर आता ऑसिलेशन त्या केसमध्ये कुठून कुठे असणार आहे पहा, एक ऑसिलेशन ओ टू बी, झालं नाही अजून एक ऑसिलेशन, कॉमा लिहायचा परत, बी टू कुठं गेला होता आपला ऑब्जेक्ट ए ला, झालं नाही अजून एक ऑसिलेशन, आणि परत ए टू ओ, हे एक ऑसिलेशन झालं. इथून परत रिपीट होणार ओ टू बी, बी टू ए, ए टू ओ. तुम्ही ए पासून सुरू केलं तर ऑसिलेशन मध्ये 2 सेट लिहावे लागतील पाथ तुम्हाला त्या सेटमध्ये, ए टू बी अँड बी टू ए. काही मुलं बी पासूनचं एक्झाम्पल लिहू शकतात, तर तिथं सेट कसा असणार आहे, बी टू ए अँड ए टू बी, हे एक ऑसिलेशन असेल. ओ पासून लिहायचं असेल तर तुम्ही 4 पाथ पण लिहू शकता, म्हणजे ओ टू बी, बी टू ओ, ओ टू ए अँड ए टू ओ, 3 पण लिहू शकता तुम्ही, ओ टू बी, बी टू ए अँड ए टू ओ. तर हे काय आहेत आपले ऑसिलेशन. परत रिपीट होणार तसं मग दुसरं ऑसिलेशन, तिसरं ऑसिलेशन, चौथं ऑसिलेशन. तर हे ऑसिलेशन्स किंवा व्हायब्रेशन्सचा आपण नंबर काउंट करत असतो. आणि ऑसिलेशन म्हणजे काय, सेट ऑफ मुवमेंट्स विच इज रिपीटेड अगेन अँड अगेन. तर हे झाले ऑसिलेशन्स किंवा व्हायब्रेशन्स. जनरली फार फरक नाही आहे ऑसिलेशन व्हायब्रेशन मध्ये, पण पाथ जर खूप स्मॉल असेल, म्हणजे ऑब्जेक्ट इथे इथेच फिरत असेल तर त्याला व्हायब्रेशन म्हणायचं, आणि पाथ थोडा लॉंग असेल तर त्याला ऑसिलेशन म्हणायचं. नेक्स्ट पॅरामीटर आहे एम्प्लिट्यूड, स्मॉल ए न दाखवायचं. आणि डिफाईन कसं करायचं पहा, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट of particle in SHM from its mean position on either side is called as amplitude. The maximum displacement of the particle from its mean position is called as amplitude. तर कुठल्याही एका बाजूला तुम्हालाही मोजता येईल, दोन्ही बाजूला सेम डिस्प्लेस होतो आपला पार्टिकल. सो मॅक्झिमम किती जातो तो मीन पोझिशन पासून त्याला म्हणायचं एम्प्लिट्यूड. फॉर एक्झाम्पल ओ टू बी किंवा ओ टू ए इथे दाखवले पहा, आणि ही डिस्प्लेसमेंट आहे म्हणून ह्याचं SI युनिट काय असणार आहे, मीटर. नेक्स्ट पॅरामीटर आहे
पिरियडिक टाइम किंवा पिरियड ऑफ SHM म्हणतात किंवा त्याला टाइम पिरियड असंही म्हणतात. कुठल्या सिम्बॉलने दाखवायचे तो कॅपिटल टी. आणि डिफाईन कसं करायचं पहा, टाइम फॉर वन ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज पिरियडिक टाइम. The time required to complete one oscillation or vibration for a particle in SHM is called as period of SHM. So capital T म्हणजे काय आहे, एका ऑसिलेशनचा टाइम, आणि म्हणून त्याचं युनिट काय असणार आहे, सिन्स इट इज टाइम इट्स SI युनिट इज सेकंड. नेक्स्ट पॅरामीटर इज फ्रिक्वेन्सी. सिम्बॉल कुठले वापरतो आपण फ्रिक्वेन्सीला, हे झालेलं आहे तुम्हाला पूर्वी. कुठले सिम्बॉल वापरतो आपण, स्मॉल n किंवा न्यू हे लेटर सुद्धा वापरतात बऱ्याचदा फ्रिक्वेन्सीला. आणि डिफाईन कसं करतो आपण फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ व्हायब्रेशन्स और नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीटेड इन युनिट टाइम किंवा नंबर ऑफ ऑसिलेशन्स और नंबर ऑफ व्हायब्रेशन्स कंप्लीटेड इन 1 सेकंड बाय पार्टिकल इन SHM इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. आणि याचं SI युनिट काय, हर्ट्ज. सो आता बघा, कॅपिटल टी म्हणजे काय, आपला पिरियडिक टाइम. टाइम फॉर वन ऑसिलेशन म्हणजे टी एवढ्या सेकंडमध्ये, कॅपिटल टी एवढ्या सेकंड्समध्ये किती ऑसिलेशन्स होतात, एक ऑसिलेशन होतात. तर एका सेकंदात किती होणार आहे, 1/t. आणि एका सेकंदात होणाऱ्या ऑसिलेशनलाच काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून फ्रिक्वेन्सीसाठी फॉर्म्युला काय लिहिता येईल आपल्याला, n इज इक्वल टू 1/T. सो टीचं युनिट काय आहे, सेकंड. म्हणून फ्रिक्वेन्सीचं ॲक्च्युअल युनिट काय असणार आहे, 1/सेकंड. त्याला पर सेकंड म्हणायचं. आणि त्याच युनिटला नाव काय दिलेलं आहे आपण, हर्ट्ज. सो हर्ट्ज म्हणजेच पर सेकंड. So this is relation between frequency and periodic time. n is equal to 1/t. So frequency ही periodic टाइमचं काय आहे, रेसिप्रोकल आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. नेक्स्ट पॅरामीटर आहे फेज. फेज ही अशी फिजिकल क्वांटिटी असते जी आपल्याला ऑब्जेक्टची स्टेट ऑफ मोशन सांगते. स्टेट ऑफ मोशन म्हणजे काय, पोझिशन, आपला ऑब्जेक्ट कुठे आहे, आणि काय सांगितलं पाहिजे, ॲज वेल ॲज डायरेक्शन, तो कुठे चाललेला आहे. सो ज्या फिजिकल क्वांटिटीमुळे आपल्याला जो पार्टिकल आहे SHM मधला त्याची पोझिशन आणि डायरेक्शन कळते, त्या क्वांटिटीला म्हणायचं फेज. सो फेज कसं डिफाईन करतात पहा, द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राइब्स द स्टेट ऑफ मोशन और ऑसिलेशन ऑफ पार्टिकल ॲट गिवन इन्स्टंट इज कॉल्ड ॲज फेज. ज्या क्वांटिटीमुळे आपल्याला ऑब्जेक्टची स्टेट ऑफ मोशन कळते, स्टेट ऑफ मोशन म्हणजेच पोझिशन आणि डायरेक्शन, त्या क्वांटिटीला म्हणायचं फेज. सो ह्याचे डिटेल्स नाही आहेत तुम्हाला, फक्त डेफिनेशन आहे, तरी पण हे लक्षात ठेवायचं तुम्ही. फेज ही जनरली अँगलनी सांगितली जाते. पहा, ज्यावेळी एक ऑसिलेशन कंप्लीट होतं त्यावेळी आपला ऑब्जेक्ट स्पेसमध्ये किती अँगल ट्रेस करतो पहा. आता A to B आला म्हणजे स्ट्रेट लाईन आहे ही 180 डिग्री, आणि B to A गेला की परत 180 डिग्री, म्हणजे एका ऑसिलेशनमध्ये टोटल किती अँगल ट्रेस होतो, 360 डिग्री. तर 180 मध्ये किती होणार आहे, हाफ. मी म्हणलं 90 डिग्रीज आहे, तर 1/4 ऑसिलेशन झालं असेल. सो जेव्हा आपण अँगल सांगतो तेव्हा तुम्ही त्याची पोझिशन सांगू शकता, डायरेक्शन सांगू शकता. म्हणून जनरली फेज कशानं सांगितली जाते, अँगलनी. जर सुरुवातीपासून किती अँगल ट्रेस केलेला आहे हे जर तुम्ही सांगितलं तर तुम्ही AB पाथवर त्या पार्टिकलची पोझिशन पण मार्क करू शकता आणि डायरेक्शन पण सांगू शकता. सो जनरली फेज अँगलनी सांगितली जाते. फेज म्हणजे काय, द क्वांटिटी विच डिस्क्राइब स्टेट ऑफ मोशन. सो दीज आर पॅरामीटर्स ऑफ लिनियर SHM. थँक्यू.